माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फ्रातेल्ली तुत्ती या परिपत्रकाची आज आपण तोंड ओळख करून घेणार आहोत. पोप फ्रान्सिस यांनी असिसीच्या संत फ्रान्सिसच्या सणाच्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2020 रोजी इटली येथील असिसी या ठिकाणी जारी केलेले फ्रातेल्ली तुत्ती म्हणजेच आपण सारे बंधू भगिनी हे प्रेषितीय पत्रक स्पष्टपणे कोविड-19च्या साथीच्या संदर्भात तयार केले आहे. कोरोना महामारीच्या काळात नवीन सामान्य प्रणालीसह हे जग सहजतेकडे जाण्यासाठी झटत आहे. अशावेळी पोप फ्रान्सिस आपल्याला बंधुत्व व सामाजिक मैत्रीत जीवन जगण्यास आमंत्रण देत आहेत. सर्व श्रद्धावंत लोक आणि विविध संस्थांच्या योगदानाने एक चांगले, उत्तम, अधिक न्यायी आणि शांततापूर्ण जग घडविण्यासाठी हे परिपत्रक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बंधुत्व व सामाजिक मैत्रीसाठी वैश्विक आकांक्षा वाढवणे या वैश्विक परिपत्रकाचे उद्दिष्ट आहे. शांतीची विखुरलेली स्वप्ने, व्यापक सामाजिक बहिष्कार, संघर्ष आणि भीती, वैश्विक मानवी हक्कांचा असन्मान, अ थ्रो अवे कल्चर, स्थलांतरित व निर्वासित याबद्दल शत्रुत्व व द्वेष, आजच्या तांत्रिक डिजिटल जगात अस्सल संवाद व खरेपणाचा अभाव, या सर्वांचा अर्थ असा होतो की एकाच मानवी कुटुंबातील सदस्य असल्याची भावना लुप्त होत आहे, नष्ट होत आहे. आणि तरीही पोप फ्रान्सिस आशावादी आहेत. ते म्हणतात, सध्याच्या वैश्विक महामारीमुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला स्पष्ट झाल्या आहेत. आम्हाला हे समजण्यास सुरुवात झाली आहे की आमचे आयुष्य एकमेकांशी जोडलेले असून त्यामुळेच ते टिकून आहे. वी डिपेंड अँड रिलाय ऑन इच अदर फॉर आवर सर्व्हायव्हल. अवलंबून असणे हे परस्परावलंबन आहे. ह्या विश्व परिपत्रकात एकूण 8 प्रकरण अध्याय आहेत. या 8 प्रकरणाची थोडक्यात ओळख करून घेऊया. जगावरील काळे ढग, डार्क क्लाउड्स कवर द वर्ल्ड. एक चांदणी प्रकाशू दे, अंधकार दूर सारण्या. एक चांदणी प्रकाशू दे, अंधकार दूर सार करण्या. एक तारा चमकू दे, न्याय प्रस्थापित करण्या. एक तारा चमकू दे, न्याय प्रस्थापित करण्या. पहिल्या अध्यायात हे परिपत्रक आजच्या युगातील अनेक विकृतींवर व समस्यांवर चिंतन करते. लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय, सामाजिक समुदायाचा व इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून झालेली हानी, स्वार्थ आणि सामान्य चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष, फक्त नफ्यासाठी केलेला बाजार, थ्रो अवे कल्चर, अन्नाची नासाडी, वाया घालविण्याची संस्कृती, बेरोजगारी, वंशद्वेष, दारिद्र्य, तस्करी, वंचित स्त्रिया आणि त्यांच्यावरील हिंसक हल्ले इत्यादी गोष्टीमुळे आपल्याला दिसून येते की जगात कितीतरी भीती आणि एकाकीपणा आहे. देअर इज फिअर अँड लोनलीनेस. तथापि आपण आशेचा किरण होणे आवश्यक आहे. गडद ढगांच्या दरम्यान आशेचा किरण बनूया. जगाला अंधारामध्ये प्रकाशाची, निराशेमध्ये आशेची, मृत्यूमध्ये जीवनाची आणि असत्यतेत सत्याची गरज आहे. रस्त्यावरील अपरिचित माणसे, स्ट्रेंजर्स ऑन द रोड. तथापि जगावर पसरलेल्या ह्या काळ्या ढगांवर उपाय म्हणून हे परिपत्रक उत्तम शमरुण्याचे उदाहरण आपल्यासमोर मांडत आहे. ह्या परिपत्रकातील 2रा अध्याय बंधुप्रेमाशी संबंधित आहे, जो चांगल्या शमरुण्याच्या दाखल्याद्वारे विस्तारित केला गेला आहे. पूर्वग्रह, वैयक्तिक स्वारस्य, संस्कृती आणि ऐतिहासिक अडथळे दूर करीत पोप आम्हाला इतरांचे खरे शेजारी होण्यासाठी बोलावत आहेत. ज्या व्यक्ती समाजाच्या भाराखाली पडल्या आहेत, जे त्रस्त आहेत, त्यांनाही समाजात समाविष्ट करण्यास, एकत्रित करण्यास आणि त्यांस उन्नत करण्यास, म्हणजेच टू इन्क्लूड, टू इंटिग्रेट अँड टू इन्व्हॉल्व
असा सक्षम असलेला समाज तयार करण्यासाठी आम्ही सर्वजण सहजबाबदार आहोत. एखाद्या व्यक्तीच्या अध्यात्माचे मोजमाप प्रेमावरून केले जाते. जी व्यक्ती प्रेमास प्रथम प्राधान्य देते ती आपला स्वार्थ न साधता इतरांच्या भल्यासाठी झटत राहते असे पोप परिच्छेद 83 मध्ये नमूद करतात. आपण समाजातील प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीमध्ये ख्रिस्ताचा चेहरा पाहिला पाहिजे, त्यातील ख्रिस्ताला ओळखले पाहिजे. चांगल्या शमरण्याप्रमाणे दुसऱ्यांचा खरा शेजारी बनले पाहिजे. चांगल्या शमरण्याप्रमाणे दुसऱ्यांचा खरा शेजारी बनले पाहिजे. खुल्या विश्वाचे स्वप्न, विजन ऑफ एन ओपन वर्ल्ड. सन्मानाने जगण्याचा हक्क कोणालाही नाकारला जाऊ शकत नाही आणि हक्कांना सीमा नसल्यामुळे कोणी देखील हक्कापासून वंचित राहता कामा नये. परिच्छेद 121. खुल्या विश्वाची व्याख्या करताना 3ऱ्या अध्यायात पोप फ्रान्सिस आम्हास गरीब, गरजवंत, अनाथ, अपंग व वृद्ध हे सर्व कसे एका वैश्विक कुटुंबाचे घटक आहेत हे पटवून सांगत आहेत. जेव्हा आपण आपल्या अंतःकरणाची व घराची दारं समाजातील सर्व घटकांस उघडू तेव्हाच खुल्या विश्वाचे स्वप्न सत्यात उतरेल. पोप पुढे म्हणतात, बऱ्याच वेळा अपंग व ज्येष्ठ नागरिकांना आपण कुणासाठी तरी ओझे आहोत ही भावना बोचत असते. तरीही आपल्या अपंगत्वावर, आपल्या म्हातारपणावर व आजारांवर मात करीत ते मानवजातीच्या भल्यासाठी योगदान करण्यास सदा सक्षम व तत्पर असतात. एकता आणि बंधुत्वाची भावना कुटुंबात रुजते. त्यांचे संरक्षण करणे आणि आदर करणे आवश्यक आहे असे पोप परिच्छेद 114 मध्ये सांगतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मनाच्या आणि हृदयाच्या अरुंद मर्यादा ओलांडून खुल्या विश्वाचे स्वप्न साकार करण्यास पोप आम्हा सर्वांना आमंत्रण देत आहेत. जगाला कवेत घेणारे हृदय, हार्ट्स ओपन टू द वर्ल्ड. स्थलांतराच्या विषयावर जगाला कवेत घेणारे हृदय शीर्षक असलेल्या 4थ्या अध्यायात आपण पाहतो, ज्यांचे जीवन युद्ध, छळ, नैसर्गिक आपत्ती, मानवी तस्करी तसेच त्यांच्या मूळ देशांच्या, मूळ वंशाच्या लोकांकडून ताटातूट झाल्याने धोक्यात आले आहे. त्या स्थलांतरितांची स्वागत, संरक्षण, समर्थ आणि समायोजन करणे आवश्यक आहे. त्या स्थलांतरितांचे स्वागत, संरक्षण, समर्थन आणि समायोजन करणे आवश्यक आहे. मायग्रंट्स आर टू बी वेलकम, प्रोटेक्टेड, सपोर्टेड अँड इंटिग्रेटेड. अनावश्यक स्थलांतर टाळण्यासाठी राष्ट्रांनी अशा लोकांना त्यांच्या मूळ देशांमध्ये सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करण्याच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. परंतु त्याच वेळी इतरत्र उत्तम जीवन जगण्याच्या अधिकाराचा आपण आदर केला पाहिजे. स्थलांतरित झालेल्या देशांमध्ये स्वागत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सहकार्याची हमी दिली जावी. चांगले राजकारण, 5वा अध्याय, बेटर पॉलिटिक्स. राजकारण म्हणजे मूलभूत मानवाधिकारावर आक्रमण करणाऱ्या गोष्टींवर तोडगा काढणे होय. आपल्याला अशा राजकारणाची गरज आहे जेथे आपण लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य ओळखून चर्चा व संवादासाठी मुक्त असू. आपल्याला लोकशाही हवी, हिटलरशाही नव्हे. आम्हाला मानवी हक्कांच्या सन्मानावर केंद्रित राजकारण अपेक्षित आहे, नफा व पैशांच्या स्वाधीन असलेले नव्हे. आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा न करणारी, निरपराधी लोकांना कैदीमध्ये टाकणारी, धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजणारे, श्रीमंताचे गोदाम व तिजोरी भरणारे, गरीब शेतकरी व श्रमिकांच्या घाम व कष्टाची जाण नसणारी,
कुटील भ्रष्ट तत्वहीन संधी साधू स्वार्थी लबाड दलबदलू कारस्थानी आणि हुकुमशाही राजकारणी आम्हाला नको, तर शोषण रहित, भेदाभेद रहित, उदात्त मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणारे, न्याय समता बंधुता स्वातंत्र्य अशी मूल्ये जपणारे नेते हवेत, जे महात्मा गांधीजींच्या शब्दांत म्हणावयाचे झाले तर सर्वोदया ते अंत्योदया प्रकारचा व्यापक दृष्टिकोन असणारे हवेत. पॉलिटिक्स इज नॉट अन इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉवर बट अन एजन्सी ऑफ सर्व्हिस. राजनीती लोकनीतीला स्थान देईल असे राजकारण आम्हास हवे. सुसंवाद आणि सामाजिक मैत्री, डायलॉग अँड फ्रीडम. 6व्या अध्यायात आपणासाठी सुसंवादाची कला अवगत करण्यासाठीचे आमंत्रण आहे. एका चांगल्या सुसंवादाची व मैत्रीची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. पोप आपल्या जीवनात सुधारणा घडविण्यासाठी दयाळूपणाची वृत्ती धारण करण्यास सांगतात. पोप आपल्या जीवनात सुधारणा घडविण्यासाठी दयाळूपणाची वृत्ती धारण करण्यास सांगतात, जेणेकरून आम्हाला इतरांसाठी अधिक वेळ देता येईल. जेव्हा जेव्हा 2 व्यक्तींमध्ये संवाद घडतो तेव्हा शिकणे, पुढे जाणे आणि सामाजिक मैत्री दाट होण्याची शक्यता निर्माण होत असते. पोप म्हणतात, शांततेसाठी क्षमा आवश्यक आहे. जेव्हा गोष्टी चुकतात तेव्हा आपल्याला क्षमेचे मलम लावण्याची गरज भासते. क्षमा म्हणजे विसरणे नव्हे तर दृष्ट शक्ती व सूड घेण्याच्या इच्छेचा त्याग करणे होय. क्षमा म्हणजे विसरणे नव्हे तर दृष्ट शक्ती व सूड घेण्याच्या इच्छेचा त्याग करणे होय. देवाणघेवाणीचे नवीन मार्ग, पाथ्स ऑफ रिन्यूड एन्काउंटर. 7व्या अध्यायात पोप अधोरेखित करून सांगतात की शांती ही सत्य, न्याय आणि दयेवर आधारलेली आहे. शांतीचा मार्ग हा एक असा मार्ग आहे जो सर्वांचा आदर करतो, सर्वांचे भले पाहतो व सर्वांना सोबत घेऊन चालतो. शांतीचा प्रसार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे. क्षमा शांतीशी निगडीत आहे. आपण प्रत्येकावर प्रेम केले पाहिजे. पोप म्हणतात, अत्याचार अन्याय करणाऱ्यावर प्रेम करणे म्हणजे त्याला बदलण्यास संधी उपलब्ध करून देणे होय, जेणेकरून ते आपला जीवन मार्ग बदलतील. प्रेम व शांती हे आपल्या जीवनात देवाणघेवाणीचे नवीन मार्ग बनवा. प्रेम व शांती हे आपल्या जीवनात देवाणघेवाणीचे नवीन मार्ग बनवा. 7व्या अध्यायात युद्धामुळे निर्माण झालेल्या सततच्या धोक्यावर पोप प्रकाश टाकत आहेत. युद्धामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. शिवाय आण्विक, रासायनिक आणि जैविक शस्त्रांमुळे बऱ्याच निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. कोणत्याही प्रकारच्या युद्धास समांतर म्हणजे मानवतेचा शेवट आहे. कोणत्याही प्रकारच्या युद्धास समर्थन म्हणजे मानवतेचा शेवट आहे, ऱ्हास आहे. आम्हास युद्ध नको तर शांती हवी हा नारा सर्वत्र पसरला पाहिजे. आम्हास युद्ध नको तर शांती हवी. धर्म आणि बंधुत्व, रिलिजन अँड फ्रॅटर्निटी. 8व्या अध्यायात पोप फ्रान्सिस ठामपणे सांगतात की जर धार्मिक स्वातंत्र्य हे विश्वासू लोकांचा मूलभूत अधिकार आहे हे आपण मान्य केले नाही तर धर्माधर्मामध्ये शांततेचा प्रवास अशक्य आहे. पोप आपल्याला आवाहन करतात की मानवी बंधुत्व साधण्यासाठी संवाद हा आपला मार्ग बनवा. समानतेने सहाय्य करणे हे आपले आचरण बनवा व परस्परांकडून न्याय मिळवणे ही आपली जगण्याची पद्धत व जीवनशैली बनवा. पोप फ्रान्सिस ह्यांनी ह्या परिपत्रकासाठी बंधुत्व व सामाजिक मैत्री या विषयाची निवड करून नातेसंबंधाच्या नीतीवर भर दिला आहे. मानवी कुटुंबातील ऐक्य आणि एकता हा या प्रेषितीय पत्राचा गाभा आहे. ह्या परिपत्रकातून
प्रेरणा घेऊन येशूप्रमाणे दीन पददलित लाचारीने जगणाऱ्यांसाठी घाम गाळून त्यांच्या वेदनेत व जीवन जगण्याच्या संघर्षात त्यांची साथ देऊया. एकमेकांचे बंधू भगिनी बनून सामाजिक मैत्री साधूया. एकमेकांचे बंधू भगिनी बनून सामाजिक मैत्री साधूया.